ठीक आहे. आजच्या धम्मसंस्कार वर्गाची सुरुवात आपण एका गीताने करूया. धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, नित्य वाईट विचाराला जाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू. भीमरायाच्या भीमरायाच्या वचनाला जागू, धम्म ग्रंथांचे पान पान चाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू. पाप कर्माला नाहीच थारा, मानतो धम्म नित्य सदाचारा. पाप कर्माला नाहीच थारा, मानतो धम्म नित्य सदाचारा. आर्य अष्टांगिक मार्गाने जाऊ, आर्य अष्टांगिक मार्गाने जाऊ, जीवनातील दुःखाला टाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू. जो धम्म हा आचरित राहील, जीवनी आपुल्या निर्वाण पाहिल. जो धम्म हा आचरित राहील, जीवनी आपल्या निर्वाण पाहिल. आम्रपालिनी अंगुलिमाला, आम्रपालिनी अंगुलिमाला, पटाचाराचे जीवन न्याहाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू. मार्ग बुद्धाचा निर्मळ महान, राजे महाराजे झाले इथे लीन. धम्म बुद्धाचा निर्मळ महान, राजे महाराजे झाले इथे लीन. अशोकाचे ते अशोकाचे ते सत्यमेव जयते. नित्य नेमाने ओठावर घोळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू. देव आत्मा आणि स्वर्ग नाही, दुःख मुक्ती मिळे याच देही. देव आत्मा आणि स्वर्ग नाही, दुःख मुक्ती मिळे याच देही. मारुतीशील प्रज्ञा समाधी, मारुतीशील प्रज्ञा समाधी, करुणा मैत्री उरी कवटाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू, धम्म बुद्धाचा नेमाने पाळू. नित्य वाईट विचारा न जाळू, नित्य वाईट विचारा न जाळू. आपण साधू साधू साधू. अतिशय सर, इतक्या गोड आवाजात आजच्या कार्यक्रमाची तुम्ही इतक्या सुंदर गीतानं सुरुवात केली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो सर तुमचं. खूप सुंदर गीत झालं. फक्त एक विचारतो की या गीताचे कवी आपणच आहात का? नाही, या गीतामध्ये मारुती हे नाव आलेलं आहे. मारुती नावालेले मारुती सरोदे हे कवी आणि गायक आहेत, आणि त्यांनी हे लिहिलेलं रचलेलं गीत आहे. खूपच छान. परंतु एक सर्वांना माहित असू द्या की लोखंडे सर ही खूप छान कविता आणि गाणी रचतात आणि स्वतः म्हणतात, त्यामुळे मला थोडासा असा डाऊट आला की कदाचित हेही गाणं त्यांचंच असावं. पण खूप सुंदर गाणं झालं. पुन्हा एकदा अभिनंदन सर. विषयाला सुरुवात करायला हरकत नाही. आज
विषय आपण विशुद्धी मग्ग हा घेत आहोत. विशुद्धी मार्ग किंवा विशुद्धी मार्ग असं म्हटलं जातं त्याला. शुद्धतेचा मार्ग. आता विशुद्धी मार्गावर आपण मागच्या आठवड्यामध्ये शील, प्रज्ञा आणि समाधी या तिन्ही टप्प्यांवर खूप छान पद्धतीनं बोललेलो होतो. आज पुन्हा त्याच्यावर पुढे आपण जात आहोत. आता पुढे जात असताना, समजून घेत असताना एक लक्षात ठेवा, मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस सगळ्यांना आनंद झालेला असतो. सगळ्यांना आनंद होतो म्हणजे आई वडील, नातेवाईक, मित्र, पण रडत असतं फक्त ते बाळ. आपल्या मृत्यूच्या नंतर उलट होतं, म्हणजे सगळेजण रडत असतात आणि त्यावेळेला आपण आनंदानं जायला हवं किंवा आनंदानं मृत्यू व्हायला हवा, की आनंदानं निरोप घ्यायला हवा या जगाचा. माग काहीतरी असं करून जावं, असं ठेवून जावं, असं कार्य करावं, कर्तृत्व करावं, की आपलं नाव सगळ्यांनी आनंदाने घ्यावं आणि आपलं सगळ्यांनी कौतुक करावं किंवा आपल्या कामाचा ठसा पाठीमागं चिरंतन राहावा. यासाठीच खरं नीतिमूल्यांची जपणूक करणं आवश्यक असतं. आणि नैतिकतेचा धडा देत असतानाच भगवान बुद्धांना एकदा अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये श्रावस्तीला असताना तिथं एक देवपुत्र त्यांना भेटायला येतो आणि तो तथागतांना म्हणतो, अंतो जटा वही जटा जटाय जटिता प्रज्ञा ततम गौतम पुच्छामी की इमम विजटये जटमती. म्हणजे तो प्रश्न विचारतोय तथागतांना की आत जटा आहेत, बाहेर जटा आहेत, जिकडे तिकडे जटाच आहेत आणि ह्या तृष्णारूपी जटांनी माणूस जखडून गेलेला आहे. तो बंधनात अडकलेला आहे. त्याला सगळ्या बाजूने बांधलेला आहे या विकारांनी. आणि या विकारांना कापून कोण बरं टाकू शकतो? त्यावेळेला तथागत सांगतात, उत्तर काय देतात पहा. तथागत म्हणतात, सीले पिथिष्ठाय नरो सपन्यो चित्तम पन्यंच भावयम आतापो निपको भिक्खू सोयी इमम विजटये जटम. म्हणजे या जटांतून, जटा कोणत्या आहेत? राग, लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर, अहंकार, भीती, संशय, अशा वेगवेगळ्या विकारांच्या, वेगवेगळ्या वृत्तींच्या, म्हणजे वाईट वृत्तींच्या ज्या जटा आहेत, बंधनं आहेत, जी मनाला जखडून टाकलेले आहेत, मनाला बांधून ठेवलेलं आहे, अशा ह्या जटांतून मुक्त होण्यासाठी तथागत आपल्याला सांगतात की प्रज्ञावान माणूस असतो तो शीलांवर प्रतिष्ठित होतो आणि एकाग्र चित्तेने प्रज्ञेची भावना करतो आणि ह्या दुःखाचं जाळं पसरवणाऱ्या ह्या जटा आहेत, या तृष्णांना कापून टाकतो आणि तो यातून मुक्त होत असतो. तथागत सांगतात की शीलावर प्रतिष्ठित व्हा, शीलाने प्रतिष्ठित व्हा, शीलाने प्रतिष्ठित व्हा. चित्त भावयम म्हणजे चित्त भावनाशील बनवा, भावना रत बनवा आणि प्रज्ञा संपन्न व्हा. या 3 गोष्टी आहेत की ज्यांनी तुम्ही सगळे विकार नष्ट करू शकाल आणि विकारातून बाहेर येऊ शकाल. दुःखाच्या या ज्यामुळे दुःखी होत असतात ती दुःखाची सगळी बंधनं मोडून तुम्ही दुःख मुक्त व्हाल, भवसागर पार जाऊ शकाल. भव म्हणजे दुःख आणि या दुःखाचा सागर तरून जाण्यासाठी तथागताने आपल्याला जशा पारमिता दिल्या, 10 पारमिता ह्या तरून जाण्यासाठी आहे, पार करण्यासाठी आहे. दुःखाचा सागर पार करायचा असेल तर पारमिता आपल्या सोबत असायला हव्यात, म्हणजे ते 10 सद्गुण आपल्या सोबत असायला हवेत आणि त्या सद्गुणांच्या सहाय्याने आपण हा संपूर्ण भवसागर पार करू शकतो किंवा ओलांडून जाऊ शकतो. आपल्याला दुःखाचा सागर पार करण्यासाठी, भवसागर पार करण्यासाठी किंवा दुःखाचा सागर पार करण्यासाठी पारमिता सांगितलेल्या आहेत. आणि ह्या पारमिता हा दुःखाचा सागर पार करण्यासाठी तथागत त्या जेतवनामध्ये सांगतायत
की प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित व्हा, भावनारत व्हा, म्हणजे समाधीमध्ये स्थितप्रज्ञ बना. स्थितप्रज्ञ बना म्हणजे प्रज्ञेमध्ये स्थिर व्हा आणि त्याबरोबरच शीलामध्ये प्रतिष्ठित व्हा. शील, समाधी आणि प्रज्ञा या तिन्हींचाच मिळून विशुद्धी मार्ग तयार होत असतो आणि या विशुद्धी मार्गावर वाटचाल करत असताना अनेक गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात. पहा, लहानपणी पहिलीमध्ये असताना आपण एक गोष्ट ऐकायचो, मिडास राजाची होती, की तो मिडास राजा ला असं वाटत होतं की मला सगळं काही जर मिळालं, मला हवं ते मिळालं तर मी जगातला खूप सुखी आणि श्रीमंत होऊन जाईल. मला हवं ते मिळायला हवं. आणि त्यानं तशी मागणी केली आणि खरोखर त्याला तसं वरदान मिळालं, की तो ज्याला हात लावेल ते सोनं होईल, असं ते वरदान मिळालं. आणि त्या पद्धतीनं तो दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ज्याला पलंगाला हात लावला, पलंग सोन्याचा झाला, कपाटाला हात लावला, कपाट सोन्याचं झालं. अशा पद्धतीनं ती गोष्ट आहे. ही गोष्ट यासाठी सांगतोय, की त्याला ज्या वेळेला तो ताटाला हात लावायला गेला, ताट सोन्याचं झालं. ज्या वस्तूला तो हात लावायला गेला, त्याच्या मुलीला हात लावला तर ती मुलगी सोन्याची झाली. त्यावेळेला मात्र त्याला त्याची भीती वाटायला लागली, की आता मी कोणाला जरी हात लावला तर तो सोन्याचा झाला तर माझे आयुष्य, म्हणजे जो आनंद माझ्या मुलीकडून मिळेल, माझ्या नातेवाईकांकडून मिळेल, माझ्या परिवाराकडून मिळेल, माझ्या मित्रांकडून मिळेल, माझ्या जे जे मला आवडतात त्यांच्याकडून मिळेल, तो आनंद माझा निघून जाईल. आणि मात्र मग तो दुःख करत बसला, रडत बसला. म्हणजे आयुष्यात हवं ते मिळाल्यानंतर सुद्धा दुःख पदरी पडतं. हवं ते मिळाल्यानंतर सुद्धा दुःख पदरी पडतं. त्यामुळं एवढा हव्यास कधी ठेवू नये. आपण आपल्या तृष्णांवर ताबा ठेवायला हवा. आपल्या इच्छा असाव्यात, महत्वाकांक्षा असाव्यात, पण त्यालाही मर्यादेचे बांध असायला हवेत. किती किती हव्यास असावा? एखाद्या खाण्याची इच्छा असेल तर किती असायला हवी? प्रमाणात असावं ना सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी प्रमाणात असतील तर आयुष्य खूप सुंदर होत जाईल. पण प्रमाणाबाहेर जर तुम्ही प्रत्येक गोष्ट करू लागला, तर मात्र दुःख पदरात पडेल. तथागताने यासाठी आपल्याला शीलामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी उपासकांना अष्टशील दिलं. उपासकांना अष्टशील दिलं. त्यामध्ये पाणातिपाता वेरमणी होतच. म्हणजे मी प्राणी हत्या करणार नाही. दुसरं होतं अदिन्नदाना वेरमणी. म्हणजे न दिलेली वस्तू मी दुसऱ्याची त्याला माहित न होता घेणार नाही. म्हणजे चोरी करणार नाही. तिसरं होतं अब्रह्मचर्या वेरमणी. म्हणजे ब्रह्मचर्याचं मी पालन करेन. व्यभिचार करणार नाही. कोणत्या मुलांनी किंवा मुलानं मुलीची कोणती कशा प्रकारची वाईट वर्तणूक करता कामा नये किंवा छेड काढता कामा नये किंवा वाईट आचरण करता कामा नये, की ज्यामुळं आपलं हे शीलभंग होईल आणि आपण व्यभिचारी होऊ किंवा आपल्याकडून वाईट कुकर्म घडेल. नंतर मुसावादा वेरमणी, की कोणत्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाही. मला आज गांधीजींची आठवण होते, की त्यांच्या आयुष्यामध्ये सत्याचे प्रयोग नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलंय आणि आजच त्यांचा आज हुतात्मा दिन आहे. आज नथुराम गोडसे नावाच्या माथे फिरून त्यांना गोळ्या झाडून त्यांना मारलेलं होतं. त्यांची हत्या केलेली होती. आणि या हुतात्मा दिनाच्या दिवशी त्यांची आठवण यासाठी होते, की गांधीजींनी सत्याचे प्रयोग या नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या म्हणजे त्यांच्या लहानपणीच्या चुका, त्यांनी केलेली चोरी असेल, त्यांनी खोटं बोलले असतील, त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी आहेत सत्याच्या प्रयोग ह्या पुस्तकामध्ये. त्यांनी त्या सगळ्या कबूल केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या, की मी कशा वेडी ओढत होतो, मी कशी चोरी करत होतो आणि कसं काय करत होतो. हे सगळ्या गोष्टी कबूल करणारी व्यक्ती गांधीजी होते, की त्या गांधीजींचा आज स्मृती दिन आहे. शाळामध्ये तो स्मृती दिन साजरा केला. पण सत्याचे प्रयोग पुस्तक वाचा, की त्याच्यामध्ये ते सत्य हरिश्चंद्रांसारखे बनण्यासाठी किती प्रयत्न करत होते आणि सत्यावर किती मोठी निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि अहिंसेने वागण्यासाठी काय करत होते, ते आपल्याला पाहायला मिळेल. गांधीजींबद्दल हे सांगण्याचा हेतू हाच होता, की सत्य हा भाग आला आणि सत्यावर
एकनिष्ठ राहून सत्याचं पालन करण्यासाठी आपल्याला कुठलंही लोभ मनात न ठेवता, भीती मनात न ठेवता आपल्याला सत्याला सामोरं जायला पाहिजे. सत्यच मांडायला पाहिजे, सत्यच सांगायला पाहिजे. सत्य बोलणं हा अष्टशिलातला एक भाग आहे. त्यानंतर मग मुसावादा वेरमणी झाल्यानंतर सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी, ज्यामध्ये मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही हे येतं. नंतर विकाल भोजना वेरमणी आहे, म्हणजे 12च्या नंतर जेवायचं नाही अशा प्रकारचा एक नियम होता, त्याला विकाल भोजना वेरमणी म्हणतात. आणि मध्यान्हानंतर जेवण करायचं नाही. त्याबरोबरच उच्चाशयना महाशयना वेरमणी, म्हणजे उंच आसनावर शयन करायचं नाही, महाशयन करायचं नाही, झोपायचं नाही उंचावर, म्हणजे खाली सतरंजी टाकून झोपायचं, अशा प्रकारचं अष्टशील होतं. अष्टशिलाच्या जोडीला श्रामणेर असणाऱ्या लोकांसाठी दशशील होतं. दशशील म्हणजे 10 शील होती. 10 शिलामध्ये 8 गोष्टी आहेत तशाच आहेत, फक्त थोड्याशा बदल होतात. म्हणजे पहिली आहे तशीच, पाण्याती वेरमणी, मी हत्या करणार नाही. दुसरी तशीच, अदिन्न दाना वेरमणी, मी न दिलेली कोणतीही गोष्ट घेणार नाही किंवा चोरी करणार नाही. तिसरी अब्रह्मचर्या वेरमणी. चौथी मुसावादा वेरमणी, म्हणजे मी खोटे बोलणार नाही. पाचवी होती सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी. हे पंचशील आहे तसंच होतं श्रामणेरांना सुद्धा, फक्त त्यामध्ये आणखी 5 गोष्टी वाढवल्या. उपासकांसाठी 3 गोष्टी होत्या. विकाल भोजना वेरमणी, ती पण श्रामणेरांसाठी आहेच. पण नच्च गीत वादित विसुक दसना वेरमणी, म्हणजे नाच गाणं पाहणं, असे कार्यक्रम पाहणं, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायचे नाहीत असं सुद्धा श्रामणेरांना एक शील होतं, की यांच्यापासून लांब राहायचं. कारण असे कार्यक्रम पाहिल्यामुळं तुम्हाला सुद्धा मनाला रंजकता आणण्याची सवय लागते, आणि मनाला मनोरंजनाची सवय लागली की त्याच्यातून सुद्धा अनेक प्रकारच्या भावना, वासना जागृत होतात, भोगेच्छा वाढत जातात. आणि म्हणून अशा पाहायचं नाही कार्यक्रम, असं तथागतांनी सांगितलेलं होतं. त्याबरोबरच त्याच्या जोडीला सुगंधी द्रव्य, अलंकार, आभूषण यांनी स्वतःला नटवायचं नाही. जे जसं नच गीत वादित विसुक दसना वेरमणी, तसं माला गंध विलेपन धारण मंडिता विभुस्स ठाणा वेरमणी, म्हणजे माळा गंध यांनी स्वतःला सजावणं, पावडर लावणं, स्वतःला नटवणं, स्वतःला जास्त सजवणं, नटवणं याच्यापासून दूर राहण्याचं सुद्धा तथागतांनी श्रामणेरांना सल्ला दिलेला होता, की एक साधं जीवन जगावं, साध्या मार्गानं, साध्या पद्धतीनं जीवन जगवण्याचा संदेश त्यांनी दिलेला होता. त्याबरोबरच त्यांनी उच्चाशयना महाशयना वेरमणी हे दिलेलंच होतं. त्याबरोबरच रूप रजत, बघा, रूप रजत पटिक गहना वेरमणी अशा पद्धतीचं एक शील होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही सोनं, चांदी किंवा अलंकार याने सुद्धा, सोन्या चांदीचे दागिने सुद्धा त्या दिवशी घालायचे नाहीत. म्हणजे श्रामणेर लोकांना 10 शिलांचं पालन करावं लागत होतं. आणि त्या दशशिलांची माहिती तुम्हाला असावी यासाठी तुमच्या समोर हे दशशील तुम्हाला ऐकवलेलं आहे. ते पंचशील आपल्याला माहित होतं. पंचशिलाच्या बरोबर आपण अष्टशील पण माहित करून घेतलेलं होतं. अष्टशिलामध्ये आपण उपोषण घेत असताना अष्टशील समजून घेतलेलं होतं. पण आज आपल्याला दशशील समजून घ्यायचं होतं, की आणखीन त्याच्यामध्ये ज्या 3 शील होती ती समजून घेण्यासाठीचा हा भाग होता. पहा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की जगाकडून एखाद्यानं काय घेतलं, जगाकडून तुम्ही काय घेतलं म्हणून आपला सन्मान होत नसतो. तुम्ही जगाला काय दिलं यामुळे तुमचा सन्मान होत असतो. या जगातून जाताना तुम्ही जगाला काय दिलं, जगासाठी तुम्ही स्वतःसाठी जगला, तुम्ही मेल्यात जमा असतो, पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो खऱ्या अर्थानं जगला असं होतं.
झाडं वाढतात पण ती फळं दुसऱ्याला देतात. नदी वाहते पण ते पाणी दुसऱ्यासाठी असतं. ही पृथ्वी कितीतरी सहन करत असते, पण ते सगळ्यांना अन्नधान्य देत असते ही पृथ्वी. माणसाचं जीवन ही तसंच आहे. ते त्याच्या स्वतःसाठीच आहे असं नाही. तर स्वतःचं जीवन सार्थक करत असताना त्याने इतरांच्या हितासाठी, इतरांच्या कल्याणासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय आपलं जीवन असायला हवं. इतरांच्या कल्याणासाठी आपण जगायला हवं. असा संदेश आपल्याला तथागतांनी दिलेला आहे. आपली जीवनमूल्य कशी तपासावीत याबाबत तथागत सांगतात, की आपल्यापेक्षा लहान मुलगी असेल तर तिला मुली समान मानावं. आपल्या वयाची असेल तर तिला बहिणी समान मानावं. आपल्यापेक्षा मोठी असेल तर तिला आई समान मानावं. हाच नियम मुलांना सुद्धा आहे, की आपल्यापेक्षा लहान मुलींना सुद्धा हाच नियम आहे, की मुलींना सुद्धा आपल्यापेक्षा लहान असेल तर तो मुलासारखा आहे. आपल्या समान नसेल तर तो आपल्या भावासारखा आहे. आणि आपल्यापेक्षा मोठा असेल तर तो पित्यासारखा आहे. अशा पद्धतीनं पितृतुल्य आहे, मातृतुल्य आहे, पुत्रतुल्य आहे. या पद्धतीनं जर आपली दृष्टी झाली तर आपली दृष्टी निकोप होईल, विशुद्ध होईल. विशुद्ध मार्गावरची वाटचाल आपली चांगली होईल. की आपण शुद्ध दृष्टीनं जगू शकू. आणि दृष्टी शुद्ध करणं हे तर पहिलं पाऊल आहे ना. सम्यक दृष्टी शिकवत असताना तेच शिकवलंय, की आपली दृष्टी सुधारा, आपला दृष्टिकोन सुधारा. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. तुमचे डोळे किंवा जसे पाहतात, तुमच्या विचारांची दृष्टी आहे ही. ही काही बाहेर आपले हे डोळ्यांनी पाहतो ती दृष्टी नाही. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता तरी दृष्टी आहे. आता आपलं चुकतंय किंवा बरोबर आहे हे तपासायचं कसं? चुकतंय आणि बरोबर आहे हे तपासण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की आता मी जे करत आहे हे जर माझ्या आईनं पाहिलं तर तिला माझा अभिमान वाटेल का तिची शरमेनं मान खाली जाईल? हा स्वतःला प्रश्न विचारा. हा प्रश्न विचारल्यानंतर जर तुम्हाला असं वाटेल की माझ्या आईला ह्या माझ्या गोष्टीमुळे अभिमान वाटेल, तर ती तुमची गोष्ट चांगली आहे. आणि तुम्हाला असं वाटेल की नाही नाही मी हे चुकीचं करतोय आणि ही गोष्ट आईला आवडणार नाही आणि आईची मान शरमेनं खाली जाईल, तर मात्र मी पाप करतोय किंवा वाईट कृत्य करतोय किंवा चूक करतो आहे असं स्वतःला सांगावं. हाच एक नियम आणखीन ज्यांना मुलं आहेत त्यांनी हा नियम पाळू शकतात. ज्यांना मुलं आहेत, जी मोठी माणसं आहेत, त्यांनी कोणता नियम पाळायचा? तर त्यांनी हा नियम पाळायचा, की आता मी जे करत आहे, ते माझ्या मुलांनी पाहिलं तर? त्यांना काय वाटेल? त्यांना चांगलं वाटेल, की माझ्या वडिलांबद्दल मला अभिमान आहे, की वडील खूप चांगलं काम करत आहेत. अभिमानास्पद आहे. असं जर वाटलं आपल्या मुलांना, तर म्हणायचं आपण बरोबर काम करत आहोत. योग्य रस्त्यानं चाललो आहोत. आपण चांगलं काहीतरी करत आहोत. पण आपल्या मुलांना जर असं वाटलं, की आपले पप्पा चुकीचे करत आहेत, ते वाईट वागत आहेत किंवा त्यांना त्याची शरम वाटेल, तर मात्र ते चुकीचं कर्म आहे, हे कायम लक्षात ठेवावं. ह्या 2 गोष्टी आहेत ज्या स्वतःला तपासण्यासाठी आपण योग्य रस्त्यावर आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. आपण विशुद्धी मार्गावर वाटचाल करत असताना कायम लक्षात ठेवावं, की सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नाहीत. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. चांगली झोप पैशाने विकत घेता येत नाही. चांगला बेड पैशाने विकत घेता येईल, पण चांगली झोप आपल्याला पैशाने विकत घेता येत नाही. आपण नोकर ठेवू शकतो कामाधंद्याला, पण आपल्याला जीवाला जीव देणारे मित्र, आपले नातेवाईक, जे आपल्यावर खूप जीवापाड प्रेम करतील, आपल्या संकटामध्ये धावून येतील, ती माणसं आपल्याला पैशाने मिळू शकत नाही. आपली नाती, आपली माणुसकी ही आपल्याला आपल्या वेळ प्रसंगाला धावून येईल, आपल्याला मदतीला असेल, आपल्यावर येणाऱ्या संकटाला रोखण्यासाठी सज्ज असेल.
तर अशी माणसं आपल्याला आयुष्यभरात जोडता आली पाहिजेत. तथागताने आपल्याला माणसं जोडण्याचा संदेश दिलेला आहे. म्हणून तथागत असे शिकवत नाही, की कुठेतरी जंगलात जावा, तपश्चर्या करा आणि तुमच्या जीवनाचं सार्थक करा, निर्वाण प्राप्त करा, संन्याशी बना आणि झाडाखाली बसून तपश्चर्या करून स्वतःला मुक्त करून घ्या. तपश्चर्या करा एवढंच सांगत नाहीत तथागत. ते म्हणतात तुम्ही स्वतः या दुःखातून बाहेर पडा आणि जगाला सुद्धा दुःखातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवा. त्यांना सुद्धा सांगा, हा मार्ग आहे दुःखातून बाहेर पडण्याचा. सदाचाराच्या मार्गाने जाऊया, प्रज्ञेच्या मार्गाने जाऊया, करुणेच्या मार्गाने जाऊया, ज्यामुळे बुद्धीचा विकास होतो, मनाचा विकास होतो आणि आपल्या चारित्र्याचा विकास होतो. असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण गेलो तर आपलं आयुष्य खूप सुंदर बनत जाईल. खूप आनंदी आपलं आयुष्य बनून जाईल. आपल्याला आणखी काही गोष्टी समजायला हव्यात. त्यामध्ये एका माणसानं सकाळी सकाळी उठल्यानंतर त्याला एक वर्तमानपत्र पाहायला मिळालं. त्यानं वर्तमानपत्र घेतलं आणि वर्तमानपत्र वाचताना त्याला धक्का बसला. कारण त्याचंच नाव त्या वर्तमानपत्रात होतं आणि त्या वर्तमानपत्रात असं आलेलं होतं, की त्याचा मृत्यू झालाय. इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाइट या विध्वंसक स्फोटकाचा निर्माता असणाऱ्या जगभरातील अशांततेचा धनी असलेला आणि गब्बर धनवान असणारा माणूस तो या स्फोटकामध्येच मृत्यू पावला, स्फोट होऊन मृत्यू पावला. आणि ते नाव वाचल्यानंतर त्या वाचणाऱ्याला एवढा मोठा धक्का बसला की अरे माझा मृत्यू झाला. मग त्याच्या मनात विचार आला की खरोखरच माझा मृत्यू झाला तर मग मला सुद्धा अशीच माणसं आठवण काढतील का माझ्या नंतर. तर माझं नाव असं येऊ नये किंवा माझी अशी आठवण होऊ नये. मग त्या दिवसापासून आपली ओळख, चांगली ओळख मागे राहावी हे करण्यासाठी तो धडपडायला लागला. तो जगातला शांततेसाठी धडपड करू लागला. जगातील शांतता वाढवण्यासाठी धडपड करू लागला आणि शांततेसाठीच काम करू लागला. त्या शांततेसाठी काम करत असताना तो एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला, ज्याचं नाव अल्फ्रेड नोबेल असं आहे, की आज त्याच्या नावानं नोबेल पारितोषिक दिलं जातं. जागतिक शांततेसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी नोबेल पारितोषिक दिलं जातं. तो पारितोषिकाचा जनक म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारची व्यक्ती म्हणून तुमची आठवण कायम मागे राहावी असं तुम्हाला वाटतं? तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील का? लोक तुमची प्रेमानं आदरानंच आठवण काढतील का? ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, की आपण पाठीमागं आपलं आठवण ही चांगली आली पाहिजे. आपण एक चांगली व्यक्ती म्हणून, चांगला माणूस म्हणून जीवन जगलं पाहिजे आणि लोककल्याणासाठी आपल्या स्वतःचं तर पोट भरायचंच आहे. पण स्वतःचं पोट भरत असताना सुद्धा आपण इतरांच्यासाठी सुद्धा काहीतरी करून जायचं आहे. एक मुलगा नदीत बुडत होता. मदतीसाठी तो ओरडत होता. तिकडून जाणाऱ्या एका माणसानं नदीत उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. त्या मुलाने त्या माणसाचे आभार मानले. त्या माणसाने विचारलं, "कशाबद्दल बाबा?" तर मुलगा म्हटला, "तुम्ही मला वाचवल्याबद्दल." त्या माणसाने मुलाकडं एकदा पाहिलं आणि तो म्हणाला, "मुला, मोठा होशील तेव्हा आपलं आयुष्य वाचवण्यालायक होतं हे कायम लक्षात ठेव आणि ते सार्थक कर, की तुला वाचवलंय, पण इथून पुढचं तुझं आयुष्य हे अशा कामासाठी घालव, की त्यामुळे तुझं कल्याण होईल आणि इतर लोकांच्या कल्याणासाठी तू झटू शकशील. तुझ्या आयुष्यामुळं इतरांचंही भलं होईल, असं काहीतरी कर." म्हणजे आपलं आयुष्य हे इतरांच्यासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे, असा संदेश देणारी ही कथा आहे छोटीशी. एक माणूस असाच पहाटे पहाटे समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला आणि त्याला पाहिलं त्यानं भरतीच्या वेळेला सगळ्या स्टारफिश सगळ्या किनाऱ्यावर येऊन पडत होते आणि ते तडफडत होते. कारण भरतीचं पाणी ज्यावेळेला माघारी जात होतं, तेव्हा ते स्टारफिश तडफडायला लागायचे. शेकडो स्टारफिश पडलेले आहेत आणि तिथं मात्र एक माणूस येतोय आणि तो माणूस काय करतो, एक स्टारफिश घेतो, पाण्यात फेकतो, दुसरा स्टारफिश घेतो, पाण्यात फेकतो. तर त्यावेळेला तिथं बघणारी जी दुसरी माणसं होती, त्यातला एक माणूस त्या माणसाला म्हणतो, "अरे काय करतोयस हे? काय होणार आहे यानं?
एवढे शेकडो स्टारफिश येऊन त्या किनाऱ्यावर पडतायत आणि मरून जातायत, आणि तू असे एका दोघांना टाकून काय एवढ्या सगळ्यांना काय त्याचा फरक पडणार आहे, असा तो माणूस म्हणत होता. त्यावेळेला तो माणूस जो स्टारफिश उचलून पाण्यात टाकत असतो, तो म्हणतो की या सगळ्या स्टारफिशना फरक पडणार नाही, पण मी जेवढे स्टारफिश या पाण्यात टाकतोय, आत समुद्रात टाकतोय, त्यांचा तरी जीव वाचणार आहे, ते तरी वाचणार आहे, त्यांना फरक पडणार आहे ना. आणि असं तो बोलतो. खरोखरच आपण नाही सगळ्यांना वाचवू शकत, आपण नाही सगळ्यांना मदत करू शकत, किंवा आपण सगळ्यांच्या मुक्तीसाठी नाही काही करू शकत, पण आपण जेवढ्यांना मदत करू शकू, जेवढ्यांना सहाय्य करू शकू, हा धम्म जेवढ्यांपर्यंत पोहोचवू शकू, तेवढ्यांचं तरी कल्याण होईल. सगळ्यांच्या हृदयामध्ये आपण धम्माचं चक्र गतिमान करू शकणार नाही, पण जेवढ्यांच्या पर्यंत धम्म पोहोचवू, सदाचाराचं महत्व पोहोचवू, प्रज्ञेचं महत्व पोहोचवू आणि समाधीचं महत्व पोहोचवू, त्यांच्या तरी आयुष्याचं कल्याण होईल. त्यांना विशुद्धी मार्ग समजेल, त्यांना हा अष्टांग मार्ग समजेल आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. त्यांना मध्यम मार्गाने जगण्याची कला प्राप्त होईल, की याही टोकाला जायचं नाही, याही टोकाला जायचं नाही, उपभोगवादी पण व्हायचं नाही आणि पूर्ण त्यागवादी पण व्हायचं नाही. असं जीवन जगून जीवनाचं सार्थक करता येईल असा हा मध्यम मार्ग आहे, जो सुखाचा, शांततेचा, आपल्या प्रज्ञेचा विकास करणारा, आपल्या मनाला फार मोठं करणारा, गुणसंपन्न बनवणारा, शीलसंपन्न बनवणारा, ज्ञानसंपन्न बनवणारा, असा विज्ञानवादी, वैज्ञानिक तत्वांवर आधारित असलेला आणि सदाचाराची शिकवण देणारा, सदाचार संपन्न बनवणारा, चारित्र्य संपन्न बनवणारा हा तथागताने दिलेला मार्ग आहे. या मार्गावर आपण सगळेजण वाटचाल करूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया, एवढंच या ठिकाणी म्हणेन आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देईन. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. भंडारे सर. होय सर, खूपच छान सर. अतिशय छान पद्धतीने तुम्ही आजचा विषय मांडला, त्याबद्दल धन्यवाद.